नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. माझ्यावरती राजू शेट्टी साहेबांनी एकदम खालच्या लेवलवर टीका केली आणि त्यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती. मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांच्याकडे 2 वेळा त्यांची मदत मागायला गेलो. एक मध्यस्थी होते, त्यांनी मदत मागायला गेल्यानंतर मला अपेक्षा होती शेतकऱ्याच्या मुलाला देतील. खरं त्यांनी मला न करता एका कारखान्याच्या मालकाला त्यांनी मदत केली आणि हे जग जाहीर आहे, ते विचारून घ्या. मग ते शेतकऱ्याच्या मुलाला मदत करतात की कारखान्याला मदत करतात हे अख्ख्या चंदगड विधानसभेच्या सर्व आपल्या नागरिकांनी पाहिलं. दुसरा एक नेत्याने सांगितलं की हा कोल्हापूरचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलले की तळवे चाडतो देवेंद्र फडणवीस साहेबांचे. बरेच वेळा मला राजू शेट्टींच्या बोलण्यात आलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करतो. लक्षात असू द्या, हा भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे. इथं घराणेशाही तर बिलकुल नाहीये. जिथं काम करतो त्या कार्यकर्त्याला संधी प्राप्त होते. मला याच्या पुढे तुम्ही जशी टीका केली राजू शेट्टी साहेबांनी त्याचं उत्तर मी दिलं. त्यांचा अनेक नेत्यांना उत्तराचं आहे. त्यांनी मला एका पत्राच्या व्यवहारमधून मला काहीतरी खंडणी आणि अशा गोष्टी बोललेत. तर त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि त्याची माहिती घ्यावी, माहिती घेऊन बोलावं. त्यांनी बोलल्यामुळे मी बोललो. आणि आमच्याकडे 2 लांडगे आहेत, तर त्यांच्याबद्दल परत एकदा पुन्हा असं वाटतं की काय बोलतो का ते काही पण कुठल्या स्तरावरती बोलतात. तर याच्या पुढे मला असं वाटतं त्यांना उत्तर देणं, त्यांचं नाव घेणं एवढ्या लायकीचे पण नाहीये. आजपर्यंत चंदगड विधानसभेमध्ये तुमच्या घराण्यात 3 वेळा आमदारकी आली, गडहिंग्लज भागात 3 वेळा आमदारकी आली, आजरात एकदा आमदारकी आली. ह्या सगळ्या आमदारांनी मिळून चंदगडमध्ये कुठलं हॉस्पिटल आणलं का, कुठली इंडस्ट्री आणली का, कुठले एक अँब्युलन्स तरी आणलं का, की कुठला रोजगार आणला का, कुठल्या शैक्षणिक संस्था आणल्या का, की कुठल्या काय आणलं, म्हणजे का. आणि आम्ही जेव्हा करतो तेव्हा तुम्ही आम्हाला करू पण देत नाही, विरोध करा. खरं माझ्या विकासाच्या आड कुणी येऊ नका, ना ते जनता तुम्हाला खरोखर सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला ही सोडणार नाही. आणि जनतेला तुमच्याबद्दल सगळ्या भावना पोचलेल्या आहेत. तुम्ही कुठली आंदोलन करता, तुमची 7 का 8 आंदोलनं बघितली तुम्ही, तेवढे ठराविकच 17-18 जण ती जी आपली टोळी झालेली आहे ती टोळी एकत्र येतात आणि मग सगळे रक्त सांडू, आम्ही होऊच देणार नाहीत अशा भाषा करता. चंदगडच्या जनतेला ज्या आशेने मला एक मुंबईत राहून सुद्धा मला जो ग्रामीण भागातून मला एक आमदारकी दिले आणि माझ्यावर जे विश्वास दाखवलाय त्या जनतेच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही.